जालना शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। प्रारंभी सकाळी ध्वजारोहण सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा सहारे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजमुले, खनपट्टे, मखदूम कुरेशी, संजय शिंदे, मिलिंद सोनकांबळे, नारायणकर, अध्यक्ष गायकवाडसह आदींची उपस्थिती होती। अनेकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जग बदल घालून गाव मला सांगून गेले भीमराव या त्यांच्या विचारांची गरज असून समाजाने ते स्वीकारले पाहिजे। तसेच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी यावेळी लोकहित पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विनोद गायकवाड यांनी बोलताना केली। कार्यक्रमासाठी मातंग समाजासह इतर समाजानेही आपला सहभाग यावेळी नोंदवला होता। समाज मंदिराचे काम सुरू असल्याने जागेअभावी छोटाखानी कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। आज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांनी जे साहित्यावर लिहिलेलं लेखन आहे तो आतापर्यंत कोणताही कवी किंवा कवयित्री यांनी तयार करण्यात आलेले नाही आणि त्यांची परंपरा ही वर्षानुवर्षे चालूच राहील। त्यानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते व असेच नवीन साहित्य सम्राट तयार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करते। मोठ्यात साजरी करण्यात येत आहे, तरी पण ही जयंती मोठ्या उल्हासानं करत असतो आम्ही दरवर्षीप्रमाणे। मग ह्याच ठिकाणी आज सभागृह लोकशाहीर अण्णाभाऊ साठेकर सभागृहाचं काम चालू असल्यामुळे छोट्याशा ठिकाणी ही जयंती आम्ही साजरी करत आहोत। आणि सांगायचं म्हणजे की अण्णाभाऊ साठे इतके मोठे कादंबरी लिहिणारे लेखक होते, त्यांना कोणत्याच याच्यामधून कोणी त्यांची भाषणामधून बोलता येणार नाही त्यांच्या बाऱ्यामध्ये। मी एवढंच बोलेल की 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। माझ्या शुभेच्छा व अण्णाभाऊ साठे यांचा आज हा दिवस या महाराष्ट्रासाठी सोनेरी दिवस असा आम्ही मानल्या करतो। आणि अण्णाभाऊ साठे यांचं जो कार्य आहे तो कार्य जागतिक लेवलच्या पातळीवर गेलेले आहे आणि या बाहेर देशामध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेची 27 देशामध्ये जयंती साजरी होते। त्या अनुषंगाने या भारतामध्ये अण्णाभाऊ साठे यांना तमाम मातंग समाजाच्या वतीने विनंती आहे व बहुजन समाजाच्या विनंती आहे की या सरकारने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देवावा या जयंतीनिमित्त। आणि या पूर्ण शहरामध्ये आम्ही दरवर्षी 1 ऑगस्ट जयंती मोठ्या हर्षोल्लासात करत आहोत, पण यावेळेस अण्णाभाऊ साठे या सभागृहाचं काम चालू असल्यामुळे थोडं लांबण्यात आलेला आहे कार्यक्रम आमचा जयंतीचा। अवघ्याच काही 20-25 तारखेच्या आतमध्ये पूर्ण शहराची सार्वजनिक जयंती साजरी होईल। आणि या ठिकाणी जयंतीनिमित्त आज सकाळी झेंडावंदन ध्वजारोहण केला आणि महापुरुष अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या ठिकाणी जयंती साजरी केली। या ठिकाणी माझे 2 शब्द संपवितो। जय भीम, जय लोकशाही। अण्णाभाऊ साठे अन्वयांना व बहुजन समाजाला सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या खूप शुभेच्छा माझ्याकडून। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहोत। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला। अण्णाभाऊ साठे यांचा बहीण म्हणत होती, त्यांना अण्णाभाऊ भाऊ म्हणत होते म्हणून त्यांचे असेच नाव पडले अण्णाभाऊ साठे। मला लढा मान्य रडगाडी तुम्ही माझे देश संपूर्ण जलवती घ्या। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला। अमृताचे पान आहे, शायरीचे मान आहे। अमृताचे पान आहे, शायरीचे मान आहे। अण्णाभाऊची लेखणी महाराष्ट्र शान। अण्णाभाऊची लेखणी जगात देखणी आहे। त्यांच्या लेखणी कादंबरी ओ पोवाडे केली व त्यांची लावणी माझी महिना गावावर राहिली। या लावणी फकीरा कादंबरी होती। एवढेच बोल मी माझे भाषण संपते.